भाजपचा एक प्रभाव हे होता, कार्यकर्ता होता, म्हणजे 3 कोटी द्रोण आणि 1 कोटी पत्रावळी की जी खूप आवश्यक आहे. जेवताना वारकरी रस्त्यावर असतात, कुठे बसलेले असतात, तर त्यांना जेवणासाठीची व्यवस्था असावी म्हणून असं अनेक कोणी बिस्किट्स वाटत आहे, कोणी पाणी देत आहे आणि कोणीही प्रचार करत नाही. मनोभावे हे काम करतात आणि त्याच्यातून निश्चितपणे पुण्याचं काम होत असतं. संत सोपान काकांच्या पालखी सोहळ्यामध्ये माजी मंत्री विजय शिवतारे सहभागी झालेले आहेत. बापू काल संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाला आणि आज संत सोपान काकांच्या पालखीच्या प्रस्थानाला काय बाबू? अतिशय आनंददायी वातावरण आहे. म्हणजे जगातली 7 आश्चर्य त्याच्यात खरं म्हटलं तरी 8वं आश्चर्य म्हटलं तर हरकत नाही. लाखो लोक, कुठचंही आमंत्रण नाही, निमंत्रण नाही, कुठची जात नाही, कुठची पात नाही, कोण जेवायला बसलेला आहे, कोण वाढतोय याचा काही हे नाही. खरा समभाव जे आता आपण सेक्युलरिझम बोलतो ना, तो ज्ञानेश्वर माऊलींनी 700 वर्षापूर्वी सुरू केला आणि हा वारकरी पंथ इतक्या आनंदाने आपल्या पेरण्या झाल्या की सगळे शेतकरी विठुरायाकडे निघतात, पंढरीला निघतात. त्यावेळी प्रचंड आनंद होता. एवढं मोठं अंतर पुणे ते घाट आणि सासवड, त्यात एकादश उपवास, पण प्रचंड आनंद. म्हणजे हे आश्चर्य आहे, हे विचारांच्या पलीकडे आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी तुमच्याकडे येते सासवडला, 2 दिवस मुक्कामी यंदाच्या वर्षी. संत सोपान काकांची पालखी इथून निघते. कशा पद्धतीने वारकऱ्यांची सेवा करतात? नाही, सगळ्या आता इथे कॉर्पोरेशनच्या संपूर्ण सेवा, पाणी, जिथे जिथे कोणाच्या, आता माझ्या बंगल्यामध्ये कमीत कमी 1000-2000 लोकांनी आज आंघोळी केली असतील. जेवढी सेवा देता येईल वैयक्तिक, कॉर्पोरेशनची सुद्धा मिळते, प्रशासकीय मिळते, पाणी भरण्याच्या टँकरच्या सगळ्या व्यवस्था आहेत, जेवणाच्या व्यवस्था आहेत, प्रचंड मोठ्या प्रमाणात वाटप आहे. म्हणजे भाविक असे कित्येक आहेत. मला आता एकाने मला फोन केला होता, भाजपचा एक प्रभाव हे होता, कार्यकर्ता होता, म्हणजे 3 कोटी द्रोण आणि 1 कोटी पत्रावळी की जी खूप आवश्यक आहे. जेवताना वारकरी रस्त्यावर असतात, कुठे बसलेले असतात, तर त्यांना जेवणासाठीची व्यवस्था असावी म्हणून असं अनेक कोणी बिस्किट्स वाटत आहे, कोणी पाणी देत आहे आणि कोणीही प्रचार करत नाही. मनोभावे हे काम करतात आणि त्याच्यातून निश्चितपणे पुण्याचं काम होत असतं. बापू ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवडला येते, पण त्याच्यामध्ये काहीतरी तक्रारी येत आहेत की सातत्यानं दिवसेंदिवस पालखीला यायला उशीर होते, प्रशासनाने व्यवस्थित लक्ष दिलं नाही, असं काय आहे? नाही, काही नाही. कसं आहे की संख्या तिप्पट झालेली. म्हणजे ॲक्च्युली खरं म्हटलं तर थोडी चूक त्यांची झाली की जेव्हा आळंदीमध्ये तिप्पट संख्या दिसली तर त्याप्रमाणे थोडंसं प्लॅनिंग व्हायला पाहिजे, थोडंसं कोऑर्डिनेशन. पण अगदी चांगली काळजी प्रशासनाने घेतली. अगदी दिवस रात्र सगळे तहसीलदार असतील, SDO असतील, तुमचे SP असतील, DYSP असतील, सगळं प्रशासन, रेव्हेन्यू आणि पोलीसचं दिवस रात्र झोलते आहे. एखाद्या ठिकाणी एखादी चूक होते, पण कोऑर्डिनेशन थोडंसं, म्हणजे सिटी आणि ग्रामीणचं कोऑर्डिनेशनमध्ये थोडासा गोंधळ काल झाला होता. परंतु त्यांचं प्रामाणिकपणे त्यांचं काम चांगलं आहे. ते प्रशासन प्रामाणिकपणे काम करते, त्याच्याबद्दल कुणाची शंका नाही. मात्र अशी देखील तक्रार केली जाते की काल पालखी तळावरती पालखी माऊलींची 10:30 वाजता आली. पाठीमागून मोठ्या संख्येने लोक येत असतात, रात्री 12-1 वाजेपर्यंत अंधारात, त्यात का पालखीचं काम आहे, याबद्दल अनेक तक्रारी आहेत. नाही, काय झालं, घाटामध्ये 2 गाड्या एकमेकाला अडकल्या आणि त्यामुळे जवळजवळ 1 तास पालखी तिथेच अडकली. नॉर्मली 1978 साली असं झालं होतं की पालखी काल जवळजवळ 6 वाजता पालखी, 6:30 वाजता पालखी आली, जी नॉर्मली 5 वाजेपर्यंत येते. 5 वाजेपर्यंत आलं तर 6:30-7 वाजेपर्यंत सासवडला असते. 7 ते 8च्या दरम्यान आरती होते, सर्व लोकांनी होतं. परंतु काल त्या 2 गाड्यांच्यामुळे आणि काही अतिउत्साही लोकांनी उलट्या गाड्या पुण्याच्या दिशेने घातल्यामुळे ट्रॅफिक थोडं जाम झालं, त्याचा वारकऱ्यांना त्रास झाला. पण काही गाड्या उचलून ठेवता येत नाहीत, काही, आणि कोणाला बोलता येत नाही. हा मेळा. काल आम्ही पुरंदरचे आमदार संजय जगतापांशी बोललो. त्यांनी असं मागणी केलं की पांडुरंगाकडं की दुष्काळमुक्त पुरंदर व्हावा आणि काही लोकांच्या काळ्या नजरा आहेत त्या यातून दूर व्हा. नेमक्या काळ्या नजरा कोणाकडे? आता कोणाच्या काळ्या नजरा त्यांनाच विचारवं. दुष्काळमुक्त मी विधानसभेत जाहीर केलं होतं की दुष्काळात जन्मलो आहे मी, या दवडीच्या गाईच्या गोठ्यात, पण दुष्काळात मरणार नाही. एक लक्षात घ्या, गुंजवणीचं धरण 18 वर्ष बंद असलेलं फक्त 2.5 वर्षात मी मंत्री असताना पूर्ण केलं. पाईपलाईनची जवळजवळ 1300 कोटीची ऑर्डर लार्सन टुब्रोसारख्या एका प्रख्यात कंपनीला दिली. पुरंदर उपसा मी 2011 साली पूर्ण केलं, जिथे पियाला पाणी नव्हतं तिथे 3-3 हजार एकर ऊस आहे.
दुर्दैवाने ठीक आहे, आता त्यांच्या काळ्या नजरा त्यांनाच विचारून घ्या, मी असं म्हणणार नाही, पण निश्चितपणे प्रचंड मोठा प्रयत्न झाला. पुढच्या 5 वर्षामध्ये ही जर दिरंगाई झाली नसती तर आज 100% तालुका हा दुष्काळी नाहीच आहे. आता तालुका, आता तुम्ही पुरंदर उपसामुळे संपूर्ण पुरंदरचा उत्तर पट्टा अगदी माळशिरसपर्यंत बाउंड्रीपर्यंत बारामतीचा सुकाळी झालेला आहे. ऊस आहेत, बागायत आहे, सगळं आहे. पुरंदर उपसामुळे गुंजवणीचं जे पाणी येते ते डिले झाल्यामुळे 16,500 हेक्टरला लेट झालं. 550 कोटीचे पाईप येऊन पडले. मला वाटतं ते का झालं नाही हा प्रश्न त्यांना तुम्ही विचारायचं होतं की बापूंनी ऑर्डर देऊन सगळं करून पाईपसुद्धा आणून ठेवले होते 550 कोटीचे, ते लिंक का झालं नाही. सरकारला महाविकास आघाडीचं सरकार असताना शेतकऱ्यांना समजावून आता त्याच्यातून मार्ग निघत आहेत. पुढच्या काही दिवसामध्ये स्विंगमध्ये काम सुरू होईल. कोणावर टीका करण्याऐवजी हे अतिशय महत्त्वाचं काम पुरंदरच्या शेतकऱ्यांचे आहे. त्याच्यासाठी एकत्रितपणे सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. मला तरी अशा कुठच्या काळ्या नजरा दिसत नाहीत. सगळ्यांनी साफ नजरा ठेवाव्यात, निश्चितपणे काम होईल. बापू, एक शेवटचा प्रश्न विचारतो. विधानसभा अवघ्या 3 महिन्यावरती आहे. पांडुरंगाकडे काय साकडं घालतं? हे बघा, विधानसभा 3 महिन्यावर आहे. मी नेहमी म्हणतो आहे की मी आमदार जो होतो तो माझ्या स्वतःसाठी नाही, आमदार बनल्यानंतर एक साधन होतं प्रशासनावर तुम्ही हे करू. आणि म्हणून पुरंदर उपसा, एअरपोर्ट, तुमचा IT पार्क, एवढे मोठे मोठे प्रकल्प प्लॅन केलेले आहेत. सगळे पाईपलाईनमध्ये. हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुरंदर हा पुरंदर नाही राहणार. जसं मुंबई नवी मुंबई, दिल्ली नवी दिल्ली, तसं पुणे आणि नवीन पुणे एवढी प्रगती होणार आहे. शेतकऱ्यांना, आमच्या तरुण सहकाऱ्यांना प्रचंड संधी मिळणार आहे. कोणी बिल्डिंग बांधेल, कोणी शाळा बांधेल, कोणी रूम्स बांधेल, कोणी रेती विकेल, कोणी खडी विकेल. 50,000 कोटीचा प्रकल्प, 9,000 कोटी फक्त जमिनीचे मिळणार आहेत. माल लोक होणार आहेत. त्यांना हातात कॅपिटल मिळून व्यवसाय करण्यासाठी स्वतःची जागा, प्रचंड गेम चेंजर अशा प्रकारचे सगळे प्रकल्प आहेत. IT पार्क, आज IT पार्कचे बरेच लोक बँगलोरला वगैरे गेले ट्रॅफिकमुळे. त्यांना जर इथे जागा दिली तर 1 कोटी रुपये एकरने जागा, तिकडे आता जवळजवळ 10 कोटी रुपये एकरची जागा आहे. ॲक्सेसिबिलिटी चांगली आहे. विमानतळ इथे होत आहे, रेल्वेची ॲक्सेसिबिलिटी आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात IT पार्क पुरंदरला डेव्हलप होतील. 1100 एकर जागा सरकारचं गायरान आहे. जागाही घ्यायची गरज नाही. चांगल्या प्रकारे 3-4 महिन्यात देवाला प्रार्थना करतो आहे, पुन्हा हे सरकार येऊ दे, त्याच्यामध्ये मी आमदार होऊ दे, मंत्री होऊ दे, आणि माझ्यासाठी नव्हे, हे सगळे गेम चेंजर प्रकल्प पुढचे 300 वर्ष पुरंदरचा संपूर्ण विकास आपोआप ट्रॅकवर गाडी पळत राहील. हे नक्की मागणी. मी असं म्हणताय की हे सरकार परत येऊ दे, परंतु बापू, भाजपच्या लोकांनी दादांना विरोध केलाय, नुकसान झाले म्हणतात. नाही, आता ते तुम्ही पण बरंच बोलला होता लोकसभेच्या नंतर. एक लक्षात घ्या, वैयक्तिक डिफरन्सेस असतात. त्यांनी काही चूक केली, मी काय त्याच्यावर बोललो, संपला विषय. ज्या दिवशी पण अजित पवार आल्यामुळे अडचण होती महायुतीमध्ये, मी त्याच्यावर कॉमेंट करणार नाही. नाही, तुम्ही कॉमेंट करू नका, पण बापूंना काय वाटतं? बापू रोकठोक बोलणारा व्यक्ती आहे. रोकठोक बोलणारा जरी व्यक्ती असेल तरी मी कॉमेंट करणार नाही. आम्ही एकदा सांगितलं की आमची दुश्मनी पाहिली महाराष्ट्राने, आता दोस्ती बघा. तर जिथे कुठे सहकार्य करता येईल एकमेकांना, जिथे कुठे दुधात साखर टाकता येईल तेवढी मी करेन. मी मीठ नाही टाकणार. बरं, ठीक आहे. खूप खूप धन्यवाद. तरी होते विजय शिवतारे, जे सांगतायत की पुन्हा हे सरकार येऊ दे, मी आमदार होऊ दे, मंत्री होऊ दे, म्हणजे पुरंदरच्या जनतेची कामं मार्गी लागतील. कॅमेरा पर्सन अमोल गवाळेसह जयदीप भगत, ABP माझा, सासवड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.